पाळणे गायब, मनोरंजन ठप्प, मिरजेत मीरासाहेब उर्साला निवडणुकीचा फटका. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्याचा 651वा उरूस 14 जानेवारीपासून सुरू झाला असला तरी महापालिकांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदाचा उरूस पूर्वीप्रमाणे भव्य स्वरूपात साजरा करता आलेला नाही. निवडणूक प्रक्रियेमुळे उरुसाचे आयोजन 2 ते 3 दिवस पुढे ढकलावे लागल्याने गगनचुंबी पाळणे, ड्रॅगन, ब्रेकडान्स, सर्कस आदी मोठ्या मनोरंजन साधनांचे व्यावसायिक मिरजेत आलेच नाहीत. परिणामी यंदाचा उरूस पाळण्याविना आणि मनोरंजनाविना केवळ धार्मिक स्वरूपाचाच साजरा होत आहे. 14 जानेवारीपासून उरुसाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात आयोजनासाठी आवश्यक परवानगी निवडणूक निकालानंतर म्हणजे 16 जानेवारीला मिळाली. त्यामुळे पाळणे व अन्य मनोरंजन साधने उभारण्यासाठी लागणारा किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी व्यावसायिकांना उपलब्ध होऊ शकला नाही. वेळेअभावी आणि अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही या भीतीमुळे व्यावसायिकांनी मिरजेकडे पाठ फिरवली. दरवर्षी मिरज हायस्कूल मैदान, मंगल टॉकीज परिसर, लोणार गल्ली व चुनाभट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारली जाणारी पाळणे यंदा परवानगी अभावी उभारली गेली नाहीत. दर्गा खादिम जमातने निवडणूक निकालानंतर व्यावसायिकांना आवाहन केले, तर उशिरा मिळालेली परवानगी, वेळेचा अभाव आणि आर्थिक तोट्याची शक्यता लक्षात घेता एकाही व्यावसायिकाने पुढाकार घेतला नाही. यामुळे यंदाचा मीरासाहेब उरूस केवळ भाविकांच्या श्रद्धेच्या बळावर साध्या धार्मिक स्वरूपात 2 दिवस चालणार आहे. याचा परिणाम महापालिकेच्या भूभाड्याच्या उत्पन्नावरही झाला असून व्यापारी स्वरूपाला मोठा फटका बसला आहे. सुविधांचा अभाव ठळकपणे जाणवतो. सामाजिक कार्यकर्ते मुसा समटोळे यांनी सांगितले की उरुसात येणाऱ्या भाविकांच्या गैरसोयी, लहान मुले हरवण्याचे प्रकार तसेच महिलांची छेडछाड यासारख्या अनुचित घटनांबाबत पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून योग्य उपाययोजना कराव्यात. अलीकडेच एका कुटुंबातील 3 वर्षाचे मूल हरवले होते. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या API संपना अडसुळे यांनी तात्काळ शोध घेऊन त्या बालकाला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. महापालिकेचे अधिकारी दुकानदारांवर कारवाई करत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. मात्र व्यापाऱ्यांना त्रास न देता सर्वांना विश्वासात घेऊन उरुसाची शोभा वाढवावी अशी विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी पण मनोरंजनाची उणीव. उरुसानिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. शासन, प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून भाविकांची सेवा सुविधा करण्यात येत असली तरी मनोरंजनाच्या सुविधांचा मोठा अभाव जाणवतो. खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्य प्रसाधने, शीतपेये, बनावट दागिने, संसार उपयोगी भांडी, फुगे, मिकी माऊस, जम्पिंग आणि लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल दिसत असले तरी सर्कस, ब्रेकडान्स, ड्रॅगन व गगनचुंबी पाळणे पूर्णतः गायब आहेत. यामुळे तरुणाईसह शौकीन यात्रेकरूंमध्ये मोठी निराशा पसरली असून यंदाच्या उरुसाची भव्यता निवडणूक आचारसंहितेमुळे कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पुढील वर्षासाठी नियोजनाची मागणी. निवडणूक प्रक्रियेच्या कारणामुळे उरुसाच्या आयोजनात होणारा विलंब टाळण्यासाठी पुढील वर्षापासून योग्य व वेळेत नियोजन करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक, भाविक आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. वेळेत परवानगी मिळाल्यासच उरुसाचे पारंपरिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वैभव पुन्हा एकदा अनुभवता येईल अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता मुसा समटोळे. या महापालिकेच्या निवडणुकीमुळे मिरज शहरातील हजरत ख्वाजा शमना मीरा रहमतुल्लाह उर्साच्या निमित्तानं जे महाराष्ट्रभरातून जे भाविक येतात त्या भाविकांच्यासाठी जो काही मनोरंजनाचं साधन असतो तो या निवडणुकीमुळं आपल्याला मनोरंजनाचं साधन बसलेलं दिसत नाही, पाळणे वगैरे. त्यामुळं भाविकांची म्हणावी तशी गर्दी झालेली नाही आणि त्याचा फटका पूर्ण व्यावसायिकांना बसलेला आहे. आणि व्यावसायिकांचा फटका बसलेला आहे. पण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की 2-3 दिवसामध्ये बऱ्याचशा घटना, छोटे बाळ हरवणे आणि अशा प्रकारच्या महिलांची थोडीफार छेडछाड अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की व्यावसायिकांना तर फटका बसलेलाच आहे, पण आलेले बाहेरचे परराज्यातून आलेले जे काही आपले भाविक आहेत ते आपले मिरज शहरासाठी एक पाहुणे आहेत आणि त्यांची आपल्याला निगा राखणे हा आपलं आद्य कर्तव्य बनतं. तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी अशा घटना ज्या घडलेल्या आहेत, ज्याप्रमाणे उदाहरणार्थ काल जे अडसुळे मॅडमांनी स्वतः एक बाळ ओळखण्यासाठी शोध मोहीम घेतली आणि ती बाळ सुखरूप त्यांच्या आईवडिलांच्याकडे पोच केलं, अशा घटनांच्याकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस फौजफाटा किंवा
पहारा अजून थोडासा तीक्ष्ण करावा. आणि मिरजकरांना एक विनंती आहे की अशा घटनांच्या ज्यावेळा घडलेल्या असतात तेव्हा आलेले हे पाहुणे आहेत असे समजून आपण त्यांना आदरातिथ्य करणं आणि त्यांचा आदर राखणं, त्यांना मिळणाऱ्या सुविधांसाठी त्यांना प्रथम प्राधान्य देणं, या घटना घडल्या पाहिजेत. कारण मिरजेचा उरूस हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मोठा घडतो. आणि मी या प्रसिद्धी माध्यमातून आपणाला एकच विनंती करतो की होणाऱ्या घटनांना आपण थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण थोडेसे त्यांना हेल्प करूया. आणि महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की आयुक्त साहेबांना एक खास विनंती आहे की व्यावसायिक जे आलेले आहेत, मनोरंजनाचं साधन नसलं तरी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात इथं थोडेसे दुकानदार लागलेले आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत. तरी या लोकांना महापालिका प्रशासनाची अतिक्रमणाची गाडी येते, त्यांच्यामुळे थोडासा त्यांना त्रास होतोय. नक्कीच एक शिस्तबद्ध प्रमाणे दुकाने लावली गेली पाहिजेत, पण त्यांना त्रास होणार नाही अशी मी महापालिकेला आणि आयुक्तांना विनंती करतो की अतिक्रमणाचा थोडासा आपला जो जोर चढलेला आहे थोडासा कमी करावा. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पोलीस प्रशासन मिरज शहरच्या उरुसाच्या लगतच आहे, पण दर्ग्याकडेला जी पोलीस आपली एक चौकशी केंद्र जे पोलिसांचं बसलेलं आहे तिथं पोलीस नियमितपणे 2 कॉन्स्टेबल तिथं त्यांनी बसवून ठेवावेत, जेणेकरून काही अनुचित प्रकार घडला तरी व्यावसायिकांना म्हणा किंवा भाविकांना ताबडतोब तिथं संपर्क साधता यावा आणि पुढील होणारा अनर्थ ही टाळता आपल्याला येईल. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला विनंती आहे की 2 कॉन्स्टेबल अखंडपणे कंटिन्यू तिथं दर्ग्याच्या जवळ असलेल्या त्या चौकशी केंद्रामध्ये बसवून ठेवावे.